जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेवक रणजित जोशी आणि माजी नगरसेविका वृषाली रणजित जोशी यांनी समाजातील विविध स्तरांवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, घरकाम करणाऱ्या महिला, भाजी विक्रेत्या महिला, वाहतूक महिला, पोलीस कॉन्स्टेबल, परिचारिका, पत्रकार महिला, डॉक्टर महिला यांचा सन्मान सोहळा दिनांक 9 मार्च रोजी आपल्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते। रणजित जोशी आणि वृषाली जोशी यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आलेल्या नागरिकांनी रणजित जोशी, वृषाली जोशी यांच्या कामाचे कौतुक केले। सभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वॉर्ड क्रमांक 62 शास्त्रीनगर येथे माजी नगर रणजित रामदास जोशी यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या समाजात विविध स्तरावर कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस महिला असतील, आरटीओमधल्या महिला असतील, आपल्या रुग्णसेवेमध्ये काम करत असलेल्या परिचारिका, आपल्या मदतनीस, घरकाम करणाऱ्या महिला, भाजी विक्रेत्या महिला आणि आपल्या पत्रकार महिलांचा देखील आमच्याकडून आज सत्कार समारंभ आम्ही त्यांचा आयोजित केला। आणि मला पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि सर्व महिला अशाच प्रत्येक क्षेत्रात पुढे राहू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करते। ज्या दिवशी हल्ला झाला होता तेव्हा रात्री 9 वाजता कर्णिक साहेब यांना तिथेच त्या लोकांनी हल्ल्यामध्ये त्यांना हे केलं। त्याच्यानंतर आमच्या काम्या हॉस्पिटलमध्ये घुसले आणि तिथे बरेच जण वॉचमॅन लोकांना 4 जणांना ठार मारले गेले। आवाज झाल्यामुळे आम्ही सर्व परिचारिका घाबरलो। त्याच्यामुळे डिलिव्हरी पण एक होत होती 12 वाजता, ती आम्ही डिलिव्हरी काळोखामध्ये म्हणजे बॅटरीमध्ये केली, कारण जिथे उजेड दिसत तिथे तिथे हल्ला करत होते, गोळ्या मारत होते। आम्हाला परिचारिकांना खूपच रात्री भीती वाटली, कारण वॉचमॅनलाच मारले तर आमचं संरक्षण कोण करणार ह्या भीतीने परिचारिका आम्ही सगळ्या घाबरून गेलो होतो। तरी दीड मनाने डिलिव्हऱ्या केल्या गेल्या त्या रात्री। पण सकाळी जे मुर्दे बघितले ते बघून आमच्या पालवे सर होते, मॅडम होत्या, सगळ्यांनी बघून ते भरपूर आम्हाला दुःख झालं की वॉचमॅन लोकांचे बिचाऱ्यांचे पटापट गोळे मारून आमच्या कामा हॉस्पिटलतून मुर्दे पडलेले होते। सकाळी पहाटे वाजता बघतात तर कोण त्यांना त्यावेळी मदत केली, कशी मदत करणार? वॉचमॅनला हे केल्यानंतर सगळे डॉक्टर आम्ही परिचारिका सगळ्याच घाबरलो गेलो। तो दिवस नको असा वाटला आम्हाला, पुष्कळ भीती झाली त्यावेळी। पण नंतर पोलीस आले वगैरे सगळ्यांनी आम्हाला मदत केली, परिचारिकांसाठी आमच्या सोयी केल्या। तिथे आम्ही डबल ड्युट्या केल्या, तिथेच आम्ही राहिलो 4 दिवस अडून, कुठेच जाता येत नव्हतं आम्हाला। सगळे पत्रकार, बातमीदार सगळे येत होते आमच्याकडे चौकशीला। तेवढं मी माझं भाषण करते।